मित्रांनो, आज आपण आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधल्या घरात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधलं घर. पण हे घर लंडन मधलं तर आहे, पण याचा देखावा हा मुंबईतलं वरळी इकडील तुम्ही एसपी ग्रुप इकडे हा उभा केलेला आहे. तर बघूया आतमध्ये यांनी कसं घर सजवलं. मित्रांनो, घरात येताच तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कोलंबो युनिव्हर्सिटी डिग्री घेतलेली यांचा तो फोटो आहे. त्याच्यानंतर इथे लंडन मधल्या घरात ज्या पद्धतीने भिंतीवरती जे लॅम्प लावले ते लॅम्प तुम्हाला दिसत असतील, आणि आपल्यापैकी बरेच जण गेले असतील ना गेले असतील मला माहिती नाही लंडनच्या घरात, पण हुबेहूब त्या घराचा व्हिडिओ तरी बघितला असेल तर त्यांनी तसं हे घर उभं केलेलं आहे. आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने हे घर बघावं, कारण की आपल्याला आम्ही सुद्धा कधी लंडनला कधी योग येईल तेव्हा नक्कीच बाबासाहेबांचं हे घर बघायला जाईल. तर नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं बाबासाहेबांच्या घरी जर कोण लंडनला जातो तर हा अर्धा कोटी बाबासाहेबांचा पुतळा दिसतो. आणि इकडे प्रत्येक वॉलवरती बाबासाहेबांचे त्या घरासोबत असलेले फोटोग्राफ्स वगैरे आहेत. तर माझी खरंच सगळ्यांना विनंती आहे, ह्या जयंतीनिमित्त आपण नक्कीच बाबासाहेबांचं घर बघायला वरळीला येऊया. वरळीला म्हणजे वरळी नाक्याला जर तुम्ही आलात तर समोरच ह्या मंडळातर्फे जे बाबासाहेबांचा लंडनचा देखावा बघायला नक्कीच बघायला जरूरच बघा. आणि इकडं आतमध्ये तुम्ही अजून आतमध्ये आला तर इकडे तुम्हाला खूप छानशी अशी पेंटिंग दिसेल. बोधी वृक्षाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध. खरंच खूपच छान बनवलेलं खरंच. जय भीम बाबा. बाबा तुझं नाव काय? तर आपल्याला ही जी तुम्ही आता लंडनची एक प्रतिकृती उभी केली आहे तर त्याबद्दल काय आयडिया कशी तुला मिळाली? मला 1 वर्ष आधी आम्ही असं ठरवलं होतं की बाबासाहेबांचा लंडन बोलला एसपी ग्रुपजवळ आपण सादर करूया. यावेळी मला मी ठरवलं की यावेळी बंगल्याची प्रतिकृती थोडा साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्याला किती दिवस लागले? आम्ही 7 मार्चला काम चालू केलं. तर तुमची दरवर्षी काय ना काय नवीन संकल्पना असते का? दरवर्षी असते. मागच्या वर्षी बुद्धगया केली होती. हा, त्याच्या आधी इंदुमिल केली होती. दरवर्षी नवीन नवीन देखावा आम्ही सादर करत असतो. तर आता थोडक्यात आपल्या भीम अन्वेषणला तू काय सांगशील की किती दिवस हे बघता येईल? हे आता 14 एप्रिल ते 2 मे पर्यंत आपला देखावा चालू असतो. थँक्यू. तर नक्कीच मित्रांनो, इथेच मी सांगितल्याप्रमाणे हे कलाकृती तुम्हाला 2 मे पर्यंत बघता येईल. तर जास्तीत जास्त भीमसैनिकाने हा देखावा बघायला यावा, आणि मी असेच बाबासाहेब जास्तीत जास्त पोचवत असतो. तर नक्कीच बघायला खूप मस्त. तर मित्रांनो, नक्कीच आपल्यासारख्या भीमसैनिकांसाठी ही मोठी पर्वणीच आहे की आपल्याला लंडनला न जात आहेत, पण तसाच हुबेहूब देखावा आपल्याला मुंबईत वरली नाक्याजवळ इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर खरंच त्या मंडळाचे आपण आभार मानूया, आणि जास्तीत जास्त इकडे ह्या मंडळाला भेट देऊन हा देखावा बघायला यावा हीच विनंती.